नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलवर एकदम बरोबर वाचले तुम्ही. 5000 PYQ चा महासंग्राम कुठल्या परीक्षांसाठी महत्वाचे असणार आहेत हे PYQ? तर बघा, रेल्वे भरती परीक्षांच्या RRB ALP, RRB टेक्निशियन, RRB RPF, NTPC ग्रुप डी या 5 भरती परीक्षांसाठी हे 5000 PYQ जे आहेत ते महत्वाचे असतील. आणि 2 SSC भरती परीक्षांसाठी SSC MTS आणि SSC GD कॉन्स्टेबल साठी या 5000 PYQ चा जो महासंग्राम आहे, म्हणजे महासराव होईल, तो अत्यंत महत्वाचा राहील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे 5000 PYQs आपण सरावासाठी घेणार आहोत, हे 5000 PYQs येतील कुठून? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स येतील कुठून? तर याच 7 परीक्षांच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधून हे 5000 PYQs जे आहेत हे काढून तुमच्या समोर ठेवणार आहे मी. मग हे 5000 PYQ कसे होतील सर? एका दिवसात होतील 5000 PYQ? म्हणजे महासंग्राम एका दिवसात होणार आहे की 5000 PYQ टप्प्याटप्प्याने होतील? तर मग त्याचं प्लॅनिंग सुद्धा केलंय आपण. हे जे 5000 PYQs होतील हे 30 दिवसांच्या सत्रांमध्ये होतील. 30 दिवसांमध्ये हे 5000 PYQs जे आहेत यांचा सराव आपण पूर्ण करणार आहोत. मग या 30 दिवसांचं प्लॅनिंग कसं असेल है ना? 30 दिवसांचं प्लॅनिंग बघा या पद्धतीने असेल की दररोज 165 ते 170 PYQs जे आहेत त्यांचा सराव आपण करून घेणार आहोत. 165 ते 170 PYQ चा सराव आपण करून घेणार आहोत है ना? मग आता हे जे 165 ते 170 PYQ असतील, हे 165 ते 170 PYQ हे एकाच विषयाचे असतील की इतर सर्व विषय जे आहेत ते समाविष्ट असतील? तर लक्षात घ्या, हे 165 ते 170 PYQs हे या 7ही भरती परीक्षांमध्ये कॉमन जे विषय आहेत है ना, कॉमन जे सब्जेक्ट आहेत त्या कॉमन सब्जेक्ट मधून असतील. आणि प्रत्येक सब्जेक्टचं आपलं एक प्लॅनिंग असणार आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक विषयातील 4 ते 5 चॅप्टरवर दररोज 4 ते 5 चॅप्टरवर 5-5, 6-6 प्रश्न घेऊन हे PYQs जे आहेत तुमच्या समोर ठेवले जातील. आणि लक्षात घ्या, सर्वच्या सर्व चॅप्टर्स जे आहेत संपूर्ण सिलेबस वरचे PYQs तुमच्या समोर ठेवले जातील. म्हणजे आज घेतलेल्या 5 चॅप्टरना उद्या रिपीट करणार नाही आपण. उद्या नवीन चॅप्टर असतील, याची एक सायकल बनलेली असेल आणि प्रत्येक एका सायकल नंतर ते चॅप्टर जे आहेत ते रिपीट होतील है ना? मग आता हे सब्जेक्ट कुठले असतील? तर हे 7 सब्जेक्ट तुमच्या समोर ठेवले. त्याचं प्लॅनिंग सुद्धा तुमच्या समोर आहे की बघा, जीवशास्त्र बायोलॉजीचे 25 प्रश्न रोज घेतले जातील. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीचे 25 प्रश्न रोज होतील. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सचे 25 प्रश्न रोज होतील. सामान्य ज्ञान स्टॅटिक जीके वर 20 प्रश्न तुमच्या समोर असतील. सामान्य अध्ययन GS, जनरल स्टडीज म्हणजे हिस्ट्री झालं, इतिहास झाला, भूगोल झाला, राज्यशास्त्र झालं, आपलं अर्थशास्त्र झालं, या विषयांवर तुमच्या समोर 20 प्रश्न ठेवले जातील. बुद्धिमत्तेचे 20 आणि गणिताचे बुद्धिमत्तेचे 25 आणि गणिताचे 25 अशा पद्धतीने 165. काही दिवसांमध्ये 170 प्रश्न जे आहेत ते तुमच्या समोर ठेवले जातील. रोज 165 ते 170 प्रश्नांची हा महासंग्राम जो आहे तुमच्या समोर असेल, हा महासराव तुमच्या समोर असेल. आणि असं करून 30 दिवसांमध्ये, येत्या 30 दिवसांमध्ये आपण 5000 प्रश्नांचा सराव जो आहे तो कंप्लीट करून घेणार आहोत. मग आता अत्यंत महत्वाचं म्हणजे काय, या 5000 प्रश्नांच्या PDF नोट्स ज्या आहेत फ्री मध्ये तुम्हाला मिळतील. रोज जे सेशन्स होतील 165 ते 170 प्रश्नांचे, त्या रोज होणाऱ्या सत्रांच्या ज्या PDF फाईल्स राहतील, प्रश्नांच्या PDF फाईल्स राहतील, त्या सर्व PDF फाईल्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर रोज होणारं सत्र जे आहे ते रोज होणारं सत्र अटेंड करायचं आहे. सत्राच्या दरम्यान तुम्हाला सांगितलं जाईल की ही जी फ्री PDF नोट्स मिळणार आहे, ही फ्री PDF नोट्स कुठे आणि कशी मिळेल, कुठून तुम्ही डाउनलोड करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता है ना? आणि त्यांच्या सरावासाठी म्हणजे त्यांच्या सोल्युशन साठी मात्र तुम्हाला पूर्ण सेशन जे आहे ते बघावं लागेल. याची आन्सर की तुम्हाला मिळणार नाही. पूर्ण सेशन बघितल्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरं जी आहेत तुमच्या समोर येतील, पण PDF फाईल जी आहे ती तुम्हाला मिळेल. म्हणजे जेणेकरून तुमच्या समोर, तुमच्या जवळ परीक्षेपूर्वी 5000 PYQs जे आहेत ते राहतील आणि एकदम सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये चॅप्टर वाईज लावलेले राहतील. मग आता हे सत्र कधीपासून सुरू होणार आहेत? हे सत्र बघा सुरू होतील 1 ऑगस्ट 2024 पासून. रोज रात्री 8 वाजता हे सत्र राहतील. 8 ते 10:30, 11 वाजेपर्यंत, म्हणजे 2.5 ते 3 तासांचे सत्र असतील. 1 ऑगस्ट 2024 पासून हे सत्र सुरू होणार आहेत. सत्र असणार कुठे आहेत? सत्र असणार आहेत बघा आपल्या YouTube चॅनलवर. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मोफत सत्र असतील. असं नाही की हे फक्त पेड विद्यार्थ्यांसाठी मोफत सत्र आहेत. नाही, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मोफत सत्रही असतील आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी या सत्राच्या PDF फाईल सुद्धा मोफत असतील है ना?
मग काय करायचं आहे तुम्हाला, फक्त सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे की तुम्हाला आपलं जे युट्यूब चॅनल आहे गोठी अकॅडमी बँक, SSC आणि रेल्वेज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विशेष करून है ना, कारण इंग्लिश आणि मराठीमध्ये हा सिलेबस शिकवला जातोय, पण नॅरेशनची लँग्वेज जी आहे ती मराठी आहे है ना. प्रश्न इंग्रजीतून सुद्धा असणार आहेत, म्हणजे प्रश्न तुम्हाला इंग्रजीतून सुद्धा मिळू शकतील, मराठीतून सुद्धा मिळू शकतील. या फॉर्मॅटमध्ये प्रश्न मराठीतूनच राहतील ना. हे जे 5000 PYQ होतील हे मराठीतूनच राहतील. पण मी सांगतोय तुम्हाला की आपल्या या चॅनलवर मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या प्रश्नांचा सराव होतो. दोन्ही माध्यमांमधून तुम्हाला प्रत्येक कोर्स जो आहे तो शिकवला जातो है ना. तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी स्पेशली हे चॅनल आहे गोठी अकॅडमी. ज्यांना केंद्रातील परीक्षांची तयारी करायची आहे, बँक, SSC आणि रेल्वेज भरती परीक्षांची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी विशेष डेडिकेटेड चॅनल आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी है ना. तर या चॅनल, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायचे आहे, म्हणजे 8 वाजता रोज जे सत्र सुरू होणार आहे त्या सत्राची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्या सत्राचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून त्या सत्राला तुम्ही हजर राहाल है ना. आणि या सत्राला हजर राहून तुम्ही 5000 PYQचा सराव कंप्लीट करू शकता. परीक्षेपूर्वी तुमची तयारी जी आहे ती मजबूत आहे की नाही आहे है ना, हे सुद्धा चेक करू शकता. आणि सोबत तुम्हाला 5000 प्रश्नांची PDF जी आहे ती सुद्धा मिळणार आहे. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि रोज रात्री 8 वाजता आमच्यासोबत जुळायचं आहे 1 ऑगस्ट 2024 पासून, आहे ना. चला, मी भेटतो तुम्हाला आता 1 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8 वाजतापासून 5000 प्रश्नांच्या PYQच्या महासंग्रामात. तोपर्यंत धन्यवाद.